नमस्कार. मी उमेश भवडे बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आज आपण कसबा विधानसभा मतदारसंघा संदर्भात चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. अविनाशजी नमस्कार. आपण सर्वच मतदारसंघांचा आढावा घेतोय. या सगळ्या मतदारसंघामध्ये कसबा विधानसभा या मतदारसंघाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. साधारण 15 महिन्यापूर्वी पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये काय झालं, ती निवडणूक कशी गाजली, त्याची कशी चर्चा झाली, हे सगळं महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. या निवडणुकीमध्ये अत्यंत सोपी वाटणारी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं ही जी निवडणूक होती ती अत्यंत अवघड झाली आणि रवींद्र धंगेकर काँग्रेसचे हे प्रचंड मतांनी निवडून आले. साधारण 15 महिन्यात आता पुन्हा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण कसब्याची चर्चा करतोय. कसबा विधानसभा मतदारसंघ हा तर भारतीय जनता पक्षाचा खरं तर पारंपरिक मतदारसंघ आहे. दिवंगत गिरीश बापट या मतदारसंघातनं तब्बल 5 वेळा निवडून आले. 5 वेळा नेतृत्व केल्यानंतर गिरीश बापट लोकसभेला निवडून गेले. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ताताई टिळकांना या मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. मात्र दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि 15 महिन्यापूर्वी पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणूक काय झालं, पोटनिवडणुकीतली चर्चा आणि एकूण त्या निवडणुकीची राज्यभर झालेलं एकूण वातावरण त्या निवडणुकीमुळे आणि त्याची चर्चा पण मी आता त्याचं सांगितलं आपल्याला. हा एकूण जो मतदारसंघ तो भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. पण दंगेकरांच्या विजयानं या सगळ्या पारंपरिक मतदारसंघ आणि ह्या सगळ्या चर्चा मागे पडली आणि आता या निवडणुकीत खरंच काय होणार, दंगेकरच पुन्हा बाजी मारणार की पुन्हा भारतीय जनता पक्ष आपला मतदारसंघ पुन्हा खेचून आणणार, हे निवडणुकीत करणारच आहे. अर्थात गेल्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांना जी मतं मिळाली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा दंगेकरांनाच इथं तुलनेनं म्हणजे विधानसभेला जितकी मतं मिळाली तेवढी मतं मिळवता आली नाही. तिथं भारतीय जनता पक्षाच्या मुरलीधर मोहोळांना लीड मिळालं. त्यामुळं विधानसभा आणि लोकसभा याचा विचार करताना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विधानसभेचं गणित वेगळं असतं, लोकसभेचं गणित वेगळं असतं. या मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पक्षाकडनं जे गेल्या वेळी लढले हेमंत रासने ते इच्छुक आहेतच. याशिवाय शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत, मुक्ताताई टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक आहेत आणि गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, अशी भारतीय जनता पक्षाकडनं इच्छुकांची यादी आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडनं म्हणजे महाविकास आघाडीतनं रवींद्र धंगेकर हेच विद्यमान आमदार आहेत आणि हेच पुन्हा इच्छुक आहेत. त्यांच्या बरोबर आणखी तरी कुठलं नाव आतापर्यंत कुठलं नाव फार चर्चेत आलेलं दिसत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती निवडणूक झाली तर काय होऊ शकतं, आताची परिस्थिती काय, अविनाशजी आपल्याला सांगते. आपण जर आकडेवारी पाहिली तर लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 14,883 मतं कमी पडली आहेत. ही मतं काही कमी नाहीयेत. म्हणजे जवळजवळ त्यांचा गेल्या वेळेस 11,000 मतांनी विजय झाला होता. यावेळेस त्यांना त्या मतदारसंघातून मोहोळ यांच्यापेक्षा 14,883 मते कमी मिळाली. त्यातही जर समजा आपण थोडंसं बायफर्केशन करण्याचा प्रयत्न केला तर सदाशिव नारायण पेठेत त्यांना 17,000 मतांची पिछाडी वरती गेली. दत्तवाडी प्रभाग जो आहे तिथे ते 600 मतांच्या पिछाडीवर गेले होते. त्यांना हात कुणी दिला तर फक्त गुरुवारपेठ, मोमीनपुरा, लोहियानगर, सोमवारपेठ, रास्तापेठ या भागाने. पण इथलं लीड जे होतं त्यांचं ते 600, 700 वगैरे अशा 900 पर्यंत होतं. म्हणजे 4 आकडी लीडही नव्हतं. तर याचा अर्थ असा की धंगेकर यांना खूप आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. कारण 1.5 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने धंगेकर यांचा सगळा करिश्मा तयार झाला होता आणि धंगेकर यांच्याकडे युवक जो आहे तो एक आशेने पाहत होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जे द्वंद्व चाललं होतं, जे युद्ध चाललं होतं, तर त्याचा चेहरा धंगेकर बनले होते. आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केलं, म्हणजे गेल्या निवडणुकीचं मी वैशिष्ट्य सांगतो की गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या तिघांनी इतक्या सुंदर पद्धतीने काम केलं. त्यांचे ज्या पद्धतीने प्रचाराचं नियोजन होतं तर ते नियोजन इतकं छान होतं की त्याच्यामुळे धंगेकरांचा विजय सहज सुकर झाला. मला एक किस्सा आठवतोय की हेमंत रासने हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे पदाधिकारी आहेत. तर आदित्य ठाकरे यांची एक रॅली चालली होती आणि ती त्या दगडूशेठ हलवाईच्या परिसरातून चालली होती. तर त्या रॅलीमध्ये इतका लोकांना उत्साह होता, इतका म्हणजे अगदी चेव म्हणता येईल अशा पद्धतीचं होतं की इतक्या प्रचंड घोषणा देत होत्या आणि आदित्य ठाकरेंच्या रॅलीला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला.
तर तशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात लोकसभेला अपयश आलं होतं. लोकसभेत अशा पद्धतीचं वातावरण झालं नाही. तीनही पक्षांची अशी एकत्रित प्रचार यंत्रणा दिसली नाही. आणि मुख्य म्हणजे दंगेकरांनी, त्यांना असं वाटलं की त्यांनी गृहीत धरलं, मतदारांना गृहीत धरणं अत्यंत वाईट असतं. त्यांनी गृहीत धरलं की आपला कसबा तर आपलाच आहे, आपण दुसरीकडे प्रयत्न करू. पण त्यांना दुसरीकडेही मिळाला नाही प्रयत्न, आणि फक्त कसब्यातही त्यांना पिछाडीवर जावं लागलं. तर त्याच्यामुळे आत्ताची निवडणूक ही दंगेकरांसाठी खरोखरच खूप अवघड आहे आणि दंगेकरांचं राजकीय भविष्य ठरवणारी निवडणूक ठरणार. मुळामध्ये पोटनिवडणुकीमध्ये प्रचंड आपण आता सांगितलं त्याप्रमाणे प्रचंड उत्साह होता, एक वेगळं वातावरण झालं आणि अनपेक्षित असा निकाल लागला. पण लगेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, म्हणजे वर्षभरातच लोकसभा निवडणूक झाली आणि त्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही म्हटलं तसं 14,000 ते मागे राहिले कसबा मतदारसंघामध्ये. याची खरंच कारण काय? म्हणजे तुम्ही आता म्हटलं समन्वय नव्हता किंवा लोकांना गृहीत धरलं होतं, यापेक्षा वेगळं अजून काय होतं? नाही, याच्यापेक्षा मला असं वाटतं की काँग्रेसची जी प्रचार यंत्रणा होती, ती काँग्रेसची प्रचार यंत्रणा चांगली नव्हती. आणि दंगेकरांना जर फक्त विधानसभा लढायची असेल तर दंगेकर स्वतःची अशी एक प्रचार यंत्रणा तयार करू शकतात. लोकसभेसाठी त्यांना पक्षावर अवलंबून राहावं लागलं. आणि मला असं वाटतं की दंगेकर आत्ताही विधानसभेच्या मानाने तर दंगेकर चांगली पद्धतीची प्रचार यंत्रणा सुरू करू शकतात. दुसरी गोष्ट काय झाली की कसब्याची निवडणूक खूप गाजली होती. त्या कसब्याच्या निवडणुकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 वेळा त्या निवडणुकीत प्रचाराला आले होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी एक दिवस असा मुक्काम करून रात्री त्यांच्या शैलीने सगळीकडे ते फिरले होते. आणि सगळे नेते, भाजपने प्रचंड ताकद लावली होती. आणि काय होतं की जेव्हा रिएक्शन असते तर त्याला प्रति रिएक्शन पण येतेच. आणि त्याच्यामुळे काय झालं की सगळ्या, म्हणजे उद्धव ठाकरे गटाने, शरद पवार गटाने यांनीही केलं. त्यावेळी अजित पवार फुटलेले नव्हते. अजित पवार राष्ट्रवादी सोबत होते. तर त्याच्यामुळे असंही आपल्याला आता, म्हणजे जर समजा आकडे काढले आणि आकड्याचं जर समजा विश्लेषण करायचं म्हटलं तर अजित पवारांचा काही फरक पडलाय का? अजित पवारांचा एक तिथं जे काही कार्यकर्त्याचा संच आहे तर ते नसल्यामुळे काही फरक पडलाय का, हेही आपल्याला पाहावं लागेल. बरोबर. पण मला सुचवायचं असं होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस अंतर्गत जो काही वाद होता, काँग्रेस अंतर्गत जी काही गटबाजी होती, काही नाराजी होती, त्याचा फटका सुद्धा लोकसभेच्या वेळी दंगेकरांना बसला. कारण पोटनिवडणुकीमध्ये सगळी काँग्रेस एक दिलानं, वातावरण तर होतच तुम्ही म्हटलं तसं, पण सगळी काँग्रेस एक दिलानं लढली होती. पण लोकसभेत ती दिसली नाही. कदाचित रवींद्र दंगेकरांचं नेतृत्व अचानकपणे कसब्याच्या निवडणुकीनंतर पुढे आलं, पुन्हा लोकसभेला त्यांनाच उमेदवारी मिळाली. पक्षातून बाहेर आलेल्या एका नेत्याला अशा पद्धतीनं काँग्रेसनं मोठं करणं कदाचित स्थानिक पुढाऱ्यांना आवडलं नसावं. आणि कदाचित जसं तुम्ही म्हटलं तसं की लोकसभेचं गणित, प्रचार यंत्रणा जरी वेगळी असली तरी हा एक त्यातला भाग होता आणि त्याचा फटका तेव्हा दंगेकरांना बसला. माझ्या दृष्टीने महत्वाचं असं आहे की विधानसभेला खरोखरच तशीच परिस्थिती राहिली तर दंगेकर काय करतील? खरं सांगायचं तर काँग्रेसचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की काँग्रेसला जेव्हा वाटतं की आपल्याला जिंकायची संधी आहे तर तिथे गटबाजी खूप उफाळून येते. 2019ची पोटनिवडणूक जी होती तर त्या पोटनिवडणुकीमध्ये काय होतं की काँग्रेसला विजयाची अजिबात संधी नव्हती. पूर्णपणे गलित गात्र झालेली काँग्रेस होती आणि दंगेकरांच्या रूपाने त्याला एक चांगला उमेदवार मिळाला होता. तर त्याच्यामुळे इच्छुक नव्हते आणि अनेकांना असं वाटत होतं की नाही, दंगेकर काही निवडून येणार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनाही. पण आता काय झालं की आता देशात वातावरण बदललं, राज्यात वातावरण बदललं, तर त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये जी गटबाजी आहे ती पुन्हा उफाळून येणारच आहे 100%. आता गेल्याच वेळेस म्हणजे 2019च्या निवडणुकीचं आपण एक उदाहरण घेऊ. 2009 आणि 2014ला दंगेकरांनी चांगली फाईट दिली होती. म्हणजे एकदा ते दुसऱ्या क्रमांकावर होते, मनसेमध्ये असतानाही दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. पण तरी पण दंगेकर काँग्रेसमध्ये असतानाही अरविंद शिंदे यांनी अगदी हट्टाने इथून उमेदवारी घेतली. वास्तविक पाहता अरविंद शिंदेचा हा मतदारसंघ नाहीये, अरविंद शिंदे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आहेत, तरी त्यांनी हट्टाने उमेदवारी घेतली. तर आताही मला असं वाटतं की तशा पद्धतीचा हट्ट कोणीतरी करू शकतो. कदाचित अरविंद शिंदे इथे इच्छुक होऊ शकतात. तर काँग्रेसमधल्या गटबाजीचा फटका दंगेकरांना बसणारच आहे. दंगेकरांना आतापर्यंत मनसेमध्ये, शिवसेनेमध्ये काम करताना किंवा वॉर्ड लेवलला, प्रभाग लेवलला काम करताना ते त्यांचा स्वतःचा असा एक सगळा तो संच होता कार्यकर्त्यांचा. जेव्हा पक्षाच्या पातळीवर जात होते तेव्हा पक्षाच्या पातळीवर त्यांना खूप अडचणी येतात. गेल्या वेळेस त्या दिसल्या होत्या, आताही लोकसभेत दिसल्या आणि आताही त्या दिसणार नाहीत असं नाही, त्या दिसणारच आहे. गिरीश बापट असताना कसब्याची काळजी खरं तर भारतीय जनता पक्षाला कधीच नव्हती. कारण त्यांच्या पद्धतीनं ते निवडणूक लढवत होते आणि निवडून येत होते. आत्ताची ही जी निवडणूक आहे ती खऱ्या अर्थानं पहिली विधानसभा आहे गिरीश बापट नसतानाची. तर गिरीश बापटांची उणीव खरंच जाणवेल कसब्यात पक्षाला? गिरीश बापटांची उणीव प्रचंड भासेल. कारण आपण आता जे आपण सगळे चर्चा करतो की कसबा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. 1995 पासून सलग गिरीश बापट निवडून आलेले आहेत. परंतु वास्तविक हा भाजपचा बालेकिल्ला नाही, हा गिरीश बापटांचा बालेकिल्ला होता. कारण आपलं कसब्याबद्दल एक मिथक आहे, म्हणजे की कसबा हा ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे. तिथे ब्राह्मण समाज हा बऱ्यापैकी समाज आहे.
म्हणजे पुणे शहरातले कोथरूड आणि कसबा हे दोनच विधानसभा मतदारसंघ असे आहेत की जिथं ब्राह्मण समाजाचे लक्षणीय मतदारसंघ आहे. परंतु जर आपण जर समजा मतदार यादीचं विश्लेषण केलं तर आपल्याला काय दिसतं, तर कसब्यामध्ये पवार, शिंदे, जगताप ही जी आहेत घराणी, तर ही आडनावं आपण असं म्हणू, घराणी असं म्हणता येणार नाही, आडनावं म्हणू, तर ही साधारणतः 3-4% आहेत. जोशी, देशपांडे, कुलकर्णी हे तुलनेने कमी आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट, कसब्यामध्ये मुस्लिम समाजाचं प्रमाण जवळजवळ 50 ते 60 हजार आहे, म्हणजे साधारणतः 20% मुस्लिम समाज आहे, आणि अनुसूचित जातीचं प्रमाण साधारणतः 25 ते 30 हजार आहे. तर हा सगळा मतदार, आणि गेल्या वेळी आपण लोकसभेलाही पाहिलं आणि विधानसभेला ते जास्त पाहिलं, कारण विधानसभेला काय झालं होतं की भारतीय जनता पक्षाने प्रचंड ताकद लावल्याने एक असा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं, किंवा अफवा पसरल्या होत्या, किंवा काय ते वास्तव असेल माहित नाही आपल्याला, की मुस्लिम मतदारांना रोखलं जाते वगैरे असं, आणि त्यामुळे ते मुस्लिम मतदार खूप तडफेने जाऊन त्यांनी मतदान केलं. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तसं जर झालं तर कदाचित मुस्लिम दुसरे म्हणजे अनुसूचित जाती, या मतदारसंघाचं आणखी एक वैशिष्ट्य की इथं ब्राह्मण समाजाच्याच बरोबरीने जैन समाज आहे, म्हणजे शहा, ओसवाल ही आडनावं ह्या मतदारसंघाच्या मतदार यादीत खूप दिसतात. तर ते कोणाच्या सोबत जातात? साधारणतः जैन समाज हा भारतीय जनता पक्षाच्या सोबत जातो, परंतु धंगेकरांचं जे वैयक्तिक स्वतःचं जे एक नेटवर्क आहे, तर त्या नेटवर्कमुळे त्यात ते बरेचशी मतं ते घेऊ शकतात. तर त्याच्यामुळे विधानसभेला धंगेकरांना म्हणजे अगदी सहज सोपा घेणं भारतीय जनता पक्षाला परवडणार नाही. खरंय, तुम्ही म्हणतात अगदी खरंय की बापट जरी 95 पासून 5 वेळा जरी या मतदारसंघातून आमदार झाले असले तरी हा मतदारसंघ इथं जर आपण पाहिला तर हा मतदारसंघ भाजपचं बांधला गेला कधीच नव्हता. हा खरं तर तिथला एकूण मायक्रो लेवलला तुम्ही जसं म्हटलं तसं विचार केला तर हा काँग्रेसचाच खरं तर मतदारसंघ आहे. एक उदाहरण फक्त मी सांगतो, म्हणजे एक आठवण सांगतो की 2009ची विधानसभा निवडणूक होती, आणि त्यावेळेस रोहित टिळक, रवींद्र धंगेकर हे उभे होते, आणि ती निवडणूक गिरीश बापट यांना खूप अवघड झाली होती. असं वाटत होतं की आता गिरीश बापटांना कदाचित पराभवाचा धक्काही बसू शकेल. त्या निवडणुकीत मला वाटतं ते 8,001 मतांनी निवडून आले होते. तर जेव्हा म्हणजे उमेदवारी प्रचार संपल्यानंतर किंवा काय, तर बापट कुठे होते त्या दिवशी संध्याकाळी आम्ही पाहिलं तर बापट कुठे होते, ते कागदीपुऱ्यात होते. कागदीपुरा हा जो आहे हा मुस्लिम बहुल भाग आहे, आणि या भागामध्ये गिरीश बापट अक्षरशः म्हणजे कुठल्याही घरात जाऊन जेवण करणे, म्हणजे अगदी चहा पिणे, त्यांना तिथला एक एक माणूस माहित होता. म्हणजे त्याच्यामुळे मुस्लिम समाजही गिरीश बापट यांच्या नावावर मतदान करत होता. दुसरी गोष्ट, गिरीश बापटांचं वैशिष्ट्य काय होतं की आता हा जो आहे ना इथला समाज, हा कसबा मतदारसंघ हा 18 पगड जातीचा मतदारसंघ आहे. म्हणजे इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं सगळं ते जातीचं गणित आहे, आणि गिरीश बापट यांचे प्रत्येक ह्याच्यामध्ये मित्र होते. तर त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांची इलेक्शन त्यांना खूप सोपी जायची. गेल्या वेळेस विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेसही गिरीश बापट यांना एक हे अगदी ते आजारी असताना व्हीलचेअरवर त्यांना प्रचारासाठी आणलं होतं, त्याच्यावरून खूप टीकाही झाली. परंतु गिरीश बापटांची ताकद काय की ते सहज रस्त्यावर जर फिरले तर किमान 100 लोक त्यांना ओळखणारे असतात, आणि त्याचा खूप फरक पडायचा. तर आता त्याच्यामुळे गिरीश बापटांचा हा जो करिश्मा आहे, तर त्यांच्या स्नुषा म्हणजे स्वर्धा बापट जे आहेत, तर ते स्वर्धा बापटांना असं वाटतं की गिरीश बापटांची ही जी सगळी त्यांचा जो करिश्मा होता तो कदाचित आपल्याला मिळेल, त्याच्यामुळे त्या जास्त इच्छुक आहेत. आता कुणाल टिळकांना असं वाटतं की म्हणजे त्यांच्या आई मुक्ता टिळक त्यांच्याबद्दलची सहानुभूती अजून आहे तर ती मिळू शकेल. तर हा सगळा ह्या मतदारसंघाचं गणित आहे. मुळामध्ये गेल्या वेळी जो निकाल लागला कसब्याचा पोटनिवडणुकीचा, तेव्हा सार्वत्रिक चर्चा अशी होती की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार चुकला. तेव्हा कुणाल टिळक हा पर्याय होता किंवा स्वर्धा बापट या पर्याय होत्या. आता या निवडणुकीत हे दोघं पुन्हा इच्छुक आहेत, शहराध्यक्ष धीरज घाटे हे पण इच्छुक आहेत, आणि हेमंत रासने सुद्धा आहेत. तर गेल्या वेळेचं जे आता मी तुम्हाला म्हटलं तसं की उमेदवार चुकला अशी जी काही भावना नंतर व्यक्त झाली, कार्यकर्त्यांमधून झाली, काही मतदारांनी केली, तर यावेळी नेमकं काय होऊ शकतं? पक्ष कोणाचा जास्त विचार करू शकतो, तुम्हाला काय वाटतं? गेल्या वेळी काय झालं होतं की हेमंत रासनेचं जर आपण पाहिलं राजकारण, तर हेमंत रासने सलग 3 वर्ष स्थायी समितीचे अध्यक्ष होते. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून खरोखर त्यांनी खूप काम करता येणं शक्य होतं. पण कसबा विधानसभा मतदारसंघ असा आहे की तिथं आमदाराला फार काम करावं लागत नाही, कारण पूर्णपणे शहराचा मध्यभाग आणि सगळं झोपडपट्टी बहुल, काही सोसायट्या, चाळी अशा पद्धतीचा भाग आहे. तर भारतीय जनता पक्षामध्येच आपल्या रासनेंबद्दल खूप नाराजी होती. अनेकदा म्हणजे मला अनेक जण म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असे म्हणायचे की हातही करत नाही साधा, म्हणजे सहज जाता जाता हातही करत नाही. तर अशा पद्धतीचं त्यांच्याबद्दल निवडणुकीच्या काळात म्हणजे अनेकदा जेव्हा कसब्याची निवडणूक अशी खूप गाजायला लागली होती, तर त्यावेळेस मुख्य म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की का म्हणजे ही निवडणूक का गाजायला लागली, तर भाजपचे कार्यकर्ते जे आहेत तेच कार्यकर्ते बोलत होते की नाही, रासने निवडून येऊ शकत नाहीत. तर त्यांच्या जे म्हणजे त्यांच्या वर्तन पद्धतीवर त्यांचे आक्षेप होते. तर हा जो आहे तो हा अजूनपर्यंत झालेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष रासनेंच्या जागी कोणाचा तरी विचार करू शकतो. आता त्याच्यामध्ये एक फक्त प्रॉब्लेम असा आहे की स्वर्धा बापट किंवा कुणाल टिळक
तर भारतीय जनता पक्षाला एक गोष्ट कायम त्यांना अशी मिरवायला आवडते की आम्ही घराणेशाहीला विरोध करतो. तर त्याच्यामुळे ह्या दोघांना उमेदवारी देणं हे म्हणजे कदाचित घराणेशाहीचा परत आरोप होऊ शकतो. त्याच्यामुळे भाजप कुणाला उमेदवारी देऊ शकते हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण हेमंत रासने पराभवानंतर खूप शिकले असं म्हणतात. अलीकडच्या काळात जर तुम्ही बघितलं तर त्यांनी घराघरामध्ये प्रत्येक त्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागामध्ये स्वतःचा जनसंपर्क जाणीवपूर्वक वाढवलेला दिसतो. आणि या सगळ्यांच्या इतरांच्या तुलनेत आजही ते उमेदवाराच्या पातळीवरती आघाडीवर दिसत आहेत. धीरज घाटे आहेत, कुणाल टिळक आहेत किंवा स्वरदा बापट आहेत. मात्र आजही या चौघांमध्ये हेमंत रासने हेच पुढे दिसत आहेत. पुन्हा त्यांना उमेदवारी मिळू शकेल? ठेच लागल्याशिवाय माणूस शहाणा होत नाही असं म्हणतात. तर त्याच्यामुळे ठेच लागलेली आहे. तर त्याच्यामुळे ते तुम्ही म्हणतात तसं 1.5 वर्षाचा काळ मोठा काळ आहे. तर या काळात सगळा संपर्क तयार करता येऊ शकतो. आणि मुख्य म्हणजे हेमंत रासने यांच्यासोबत इथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ जे आहे तर त्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. त्या पुण्याच्या मध्य भागातला जो सगळा म्हणजे गणपती मंडळाचा कार्यकर्ते आहेत ते आहेत. फक्त आता या निवडणुकीत एक गोष्ट फक्त मला ती म्हणजे आवर्जून सांगावीच वाटते, कारण तू आता आपण जी चर्चा करतो तर त्या चर्चेत सुद्धा होतं की पुनीत बालन पॅटर्न हा खरोखर काय आहे. म्हणजे कसबा पोटनिवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनीत बालन यांची भेट घेतली, त्यानंतर खूप चर्चा झाली. त्याच्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीत तर पुनीत बालन यांनी मुरलीधर मोहोळ यांचा खूप प्रचार केला, म्हणजे अगदी थेट प्रचार केला. त्यांनी त्यांच्यासाठी खूप कार्यक्रम घेतले. प्रामुख्याने गणेश मंडळ जे आहे ती गणेश मंडळ ही पुनीत बालन यांच्या सोबत आहेत असं म्हटलं जातं. त्यात तथ्य माहित नाही आपल्याला, परंतु असं म्हटलं जातं. ह्या गणेश मंडळांच्या माध्यमातून त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खूप काम केलं. स्वतः पुनीत बालन यांना अनेकदा पत्रकारांनी विचारलं तर पुनीत बालन यांना राजकारणामध्ये रस नाही, परंतु किंग मेकर होण्याची त्यांची मनीषा काही लपून राहिलेली नाही. तर त्यामुळे कदाचित किंग न होता किंग मेकर व्हायचं, कारण ते किंग होण्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सगळे जातीच्या गणितापासून सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यापेक्षा किंग होण्यापेक्षा किंग मेकर व्हायचं. तर त्याच्यामुळे पुनीत बालन यांना आवडीचा उमेदवार कदाचित या मतदारसंघात दिला जाऊ शकतो. पण त्याचा एक दुसरा धोकाही असा आहे की ज्या पद्धतीने पुनीत बालन यांचं प्रस्थ वाढलं, त्यांना ज्या पद्धतीने मुरलीधर मोहोळ यांच्या विजयात त्यांचा वाटा खूप मोठा होता, कसब्यामधलं मताधिक्य त्यांच्यामुळे मिळालं, अशी चर्चा सुरू झाली. तर ह्या चर्चेमुळे तिथला जो भाजपचा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ताही कुठेतरी दुखावला गेलेला आहे. त्याला असं वाटतं की म्हणजे एक कुणीतरी उद्योगपती आहे आणि त्या उद्योगपती जर एवढी मतं फिरू शकतो तर हे कसं काय. म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष काम करतो इथं. म्हणजे इथे भाजपचे गिरीश बापट यांनी हजारो कार्यकर्ते तयार केलेत, खूप निष्ठावान कार्यकर्ते. तर त्या कार्यकर्त्यांच्या मनात असं वाटतं की याचं श्रेय आपल्याला मिळायला हवं, ते मिळत नाही. म्हणजे आता सदाशिव नारायण पेठेमध्ये हे दंगेकर 17,000 मतांच्या पिछाडीवर होते. तर आता ही जी मतं आहेत सदाशिव नारायण पेठेत तर काही फार गणपती मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी यांना मदत केली असं झालं नाही. तर हा जो आहे हा एक भाजपच्या समोरचा मोठा प्रश्न आहे. हा तो कसा सोडवायचा हे एक महत्वाचं ठरणार आहे. येस, अविनाशजी खूप धन्यवाद. हा अत्यंत पुण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आणि नेहमी चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही समजावून सांगितलं. या पुढच्या भागामध्ये अनेक वेगळ्या मतदारसंघांसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.